हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 120वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे श्री हरी बाबाजी यांची. मागच्या कथेतले कथानायक श्री सत्य हरिदास बाबाजी होते आणि या कथेतले बाबाजी श्री हरी बाबाजी असे आहेत. श्री हरी बाबाजींची ही कथा तशी मोठी आहे आणि या कथेत बाबाजींचं आयुष्य भक्ती म्हणजे उपासनेचा मार्ग आणि राहण्याची ठिकाणं ह्या दोन्हीही बद्दल बऱ्याच वळणांवरून गेलेलं आहे. त्यामुळे एक वेगळीच कथा आहे ही. या कथेची सुरुवात या कथालेखकांनी एका फारच विलक्षण अशा घटनेनी केलेली आहे. आपण पहिल्यांदा ती घटना ऐकू आणि मग त्याच्यानंतर ह्या बाबाजींचा जन्म कुठे झाला वगैरे ह्याची माहिती घेऊ. त्या काळामध्ये नद्यांना खूप पूर येत असत. बाबा साधारण 1922 साल असेल, त्या काळामध्ये होते बुलंदशहर ह्या जिल्ह्यामध्ये. ह्या बुलंदशहर जिल्ह्याच्या 45 मैलाच्या क्षेत्रामध्ये एकंदरीत 700 गावं आहेत. तर त्या वर्षी खूपच पूर आलेला होता गंगेला आणि भयंकर तुफानही आलं त्याच्यामध्येच. त्यामुळे समुद्राप्रमाणे गंगेची आणि या समुद्राची एक प्रचंड अशा प्रकारची घुसळाघुसळ चालू झाली आणि त्याच्या इतक्या लाटा मोठ्या होत्या की त्यामुळं कितीतरी अपरिमित नुकसान झालं. जमिनी वाहून गेल्या, पिकांचं नुकसान झालं, लोकांची घरं वाहून गेली आणि स्त्री, पुरुष, म्हातारे, मुलं असे अनेक लोकही त्या नदीमध्ये वाहून गेले. त्यामुळे सगळीकडे हाहाकार झाला. हे सगळे नंतर वाचलेली जी लोक होती ती सगळी आपलं ह्या मालाचं नुकसान झालेलं आणि आपले नातेवाईक हरवलेले ह्या सगळ्याचा आपल्या भाग्याला दोष देऊन दुःख करत डोकं धरून नुसते बसले. पण श्रीहरी बाबाजींच्या मनामध्ये एक वेगळीच हालचाल सुरू झाली. दरवर्षी होणारी पुरानी जी हानी होती त्याची चिंता त्यांना सारखी सतावू लागली आणि त्या चिंतेतून या हरिभक्ताच्या मनामध्ये एक प्रचंड असं काम करण्याचा निश्चय उदय पावला. त्यांनी मनाशी असा निश्चय केला की ह्या 700 गावांचं संरक्षण करण्यासाठी मी एक या नदीला कडेला किनाऱ्याला एक रक्षक भिंत बांधेन. ती रक्षक भिंत जीवपूर पासून राजघाट पर्यंत 20 मैल लांबीची भिंत असेल. काही काही ठिकाणी तिची उंची 12 फूट करावी लागेल आणि बऱ्याच ठिकाणी तिला 75 फूट रुंदी द्यावी लागेल. हे मी बांधणार. आणि आपल्या ह्या विचाराबरोबरच ते खरोखरीच कार्याला लागले. सन 1922च्या पौष मासामध्ये एक दिवस त्यांनी सिलारा या घाटावरती आपल्या काही प्रेम करणाऱ्या आपल्यावर भक्तजनांसह नामसंकीर्तन केलं. नंतर गंगा मातेला प्रणाम केला, गणेश पूजन केलं, स्वस्ती वाचन केलं आणि मंगल पाठ केल्यानंतर त्यांनी या कामाला सुरुवात केली. त्याच्यासाठी त्यांनी बांध कसा बांधायचा ह्याची आधी परीक्षण केलेलं होतं आणि स्वतःच्या हाताने त्यांनी त्याच्यासाठी एक रेघ मारलेली होती या 20 मैलाची आणि आता ते त्या कामाला लागले. स्वतः ते
भरभरून माती घेऊन पाट्यांमध्ये टाकू लागले. त्यांचं हे काम आणि त्यांचा हा जो काय उपक्रम होता, ते पाहून पहिल्यांदा बरेचसे लोक त्यांच्यावरती हसू लागले. त्यांना असं वाटू लागलं, की समुद्राची आणि चिमणीची ती गोष्ट नाही का, की चिमणी म्हणाली, "माझी अंडी वाहून नेली, या समुद्राला मी आटवून टाकीन" आणि ती चोचीनी पाणी काढून टाकू लागली. तसं आहे हे, असं काही लोकांनी टीका केली. ते म्हणू लागले, की "बाबांना काय झालं बरं अचानक हे? ह्यांना काय हे सुचलंय? का बरं ह्यांनी आपल्या एवढ्या मोठ्या अ, कामाचा आपल्या खांद्यावरती भार घेतलेला आहे?" पण बाबांनी हा भार आपल्या बळावर नाही, तर हरिनामाच्या असीम आणि अचिंत्य शक्तीचा सहारा घेऊन त्याच्या भरोश्यावरती प्रारंभ केलेला होता ह्या कामाला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या कामाचा आरंभ करण्याचं ढंगसुद्धा हरिनामावरती त्यांचा जो त्या शक्तीवरती जो अटल विश्वास होता, तोच दाखवत होता. बाबांनी आपल्या प्रेमी भक्तांना सांगितलं, की मी असा पण केलाय, की चैत्र शुक्ल पक्ष अष्टमीपर्यंत सगळ्या जी काय मी एक ठरवलेली आहे, त्या सगळ्या भागामध्ये माती घालण्याचं काम मी पूर्ण करून देईन आणि असं जर मी करू शकलो नाही, तर मी प्राणत्याग करेन. तुम्हाला लोकांना ज्यांना कुणाला मला सहाय्य करायचं असेल, त्यांनी बांधाचं कुठलंही काम तुम्ही करा. पण सतत हरिनामाचं उच्चारण करत तुम्ही ते काम करा. नामप्रभू अवश्य आमचा हा संकल्प पूर्ण करून घेतील. मला त्याच्यामध्ये जराही संदेह नाही. आता लोकांना शंका आणि तर्कवितर्क करायला वेळच शिल्लक राहिलेला नव्हता. कारण बाबांनी आपल्या प्राणाची बाजी ह्या कामासाठी लावलेली होती. त्यांचे प्रेमी, त्यांचे भक्त हे खूप होते, असंख्य होते. त्या सर्वांनी आता बांध निर्माण करण्याच्या कामामध्ये झोकून घेतलं. कारण त्यांच्यासमोर आता दुसरा कुठला मार्गच नव्हता. ते सर्व एकत्र आले आणि बाबांच्या बरोबर माती घालण्याचं काम करू लागले. हे काम एवढं मोठं होतं, की ह्याच्यासाठी खूपच मोठ्या धनाची आवश्यकता होती. एवढंच नव्हे, तर त्याचं काम व्यवस्थित व्हावं ह्याच्यासाठी काही इंजिनिअर आणि काही जे नेहमी मजुरीचं काम करणारे लोक असतात, अशांची पण आवश्यकता होती. केवळ भक्तांच्या श्रमदानाने इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये माती घालणं आणि बांध बांधणं हे होणार नव्हतं. पण बाबांचा संकल्प इतका मोठा होता, की या सगळ्या कामातून सुद्धा वेळ काढून ते भक्तांच्या आग्रहाप्रमाणे काही भक्तांच्याकडून भिक्षादेही करण्यासाठी म्हणजे याच्यासाठी पैसे एकत्र करण्यासाठी जाऊ लागले. थोड्याच काळामध्ये खरोखरीच आश्चर्यकारकरित्या सर्व प्रकारची व्यवस्था झाली. बाबांचे काही भक्त हे रिटायर झालेले इंजिनिअर आणि ओव्हरसिअर होते. त्यांनी काहीही पैसा न घेता यावरती देखरेखीचं आणि डिझाइन करण्याचं काम सुरू केलं. हजारोंच्या संख्येने सेवापरायण स्त्री-पुरुष अक्षरशः म्हणजे म्हातारे आणि मुलंसुद्धा माती घालण्याच्या कामामध्ये मदत करू लागले. त्याशिवाय अनेक ठेकेदार नेमले गेले. त्यांच्याकडे पैसे देऊन जे मजूर काम करतात, जे नेहमी ज्यांना सवय असते, तसे मजूर ही हजारो संख्येमध्ये लावले गेले. इतकं मोठं काम ह्याची देखभाल करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये अ, माती आणखीन जी खडी पाहिजे होती, ती खडी दुरून-दुरून आणण्यासाठी शेकडोच्या संख्येमध्ये मोटारी, ट्रक, बैलगाडी, उंट, खेचर वगैरे सगळं काही न माहीत कशाप्रकारे पण तिथे एकत्र झालं. खूप मोठी एक भोजनाची व्यवस्था काही लोकांनी पुढे होऊन केली. त्यामध्ये ह्या सर्व लोकांना, कार्यकर्त्यांना रोज भोजन दिलं जाऊ लागलं आणि हरिनामाच्या संकीर्तनामध्येच प्रत्येक काम प्रत्येक जण करीत होता. त्यामुळे काम अत्यंत
ते तत्परतेने, शिस्तीने आणि तेजीने होऊ लागलं. बाबा स्वतः या सगळ्या कामावरती सगळीकडे फिरून देखरेख करत असत. एखाद्या ठिकाणी जर त्यांना असं वाटलं, की कामामध्ये ढिलाई आलेली आहे, तर ते स्वतः ते तिथल्या लोकांच्या आणि मजुरांच्या बरोबर काम करू लागत. त्यांच्या केवळ अस्तित्वाने सर्व लोकांच्या अंगात अशी काही एक शक्ती संचारत असे, की पुन्हा जोराने काम सुरू होई. अशा प्रकारे सगळीकडे जोरात काम चालू झालं. एकंदरीत जो 20 मैलाचा पट्टा होता, त्याच्यामध्ये सगळीकडे एका वेळेला काम चालू होतं. आता काही लोकांनी इकडून-तिकडे खबर पोहोचवण्याची ही सेवा आपल्याकडे घेतली. त्यामुळे आता बाबांचं फिरणं थोडंसं कमी झालं. रोज सगळीकडून काम अगदी चांगल्या प्रकाराने आणि जोराने चालू आहे, अशा बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे जसे-जसे दिवस पुढे जात होते, तसं-तसं निर्धारित वेळेमध्ये हे काम अगदी नक्की पूर्ण होईल अशी चिन्ह दिसू लागली. अष्टमीच्या दिवशी सकाळी बाबांना सगळीकडून असा निरोप आला, की सगळीकडचं माती घालण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. पण बाबा स्वतः गप्प बसणारे नव्हते. ते स्वतः परीक्षण करण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की एके ठिकाणी एका ठेकेदाराच्या गलथानपणामुळे बरेच दिवसाचं काम झालेलं नाहीये. तेव्हा आपल्या पूर्वनिश्चयानुसार पुन्हा बाबांनी घोषणा केली, की आता ते अन्न आणि पाणी न घेता या बांधावरती जो काही भाग राहिलेला आहे त्याच्यावरती स्वतःच माती घालण्याचं काम करत-करत प्राण देणार. हे ऐकल्याबरोबर कार्यकर्त्यांमध्ये एकदम घबराट उडाली. कार्यकर्त्यातील मुख्य जे लोक होते त्यांनी घोड्यावरून आसपासच्या गावांमध्ये हा बाबांचा पण आणि निरोप पाठवला. ताबडतोब अक्षरशः हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. त्यांनी येताना आपल्याबरोबर कुदळ, फावडी आणि पाट्या आणलेल्या होत्या. सर्वांनी मिळून हरिनामाच्या गजरामध्ये रात्री 10 पर्यंत काम पूर्ण केलं. बाबांनी सर्वांना खूप आशीर्वाद दिले. दुसऱ्या दिवशी होती रामनवमी. रामनवमीचा उत्सव खूप मोठ्या जोराशोराने तिथे साजरा झाला. त्याच्यासाठी 10,000 लोक उत्सवामध्ये सम्मिलित होण्यासाठी आलेले होते. त्या दिवसापासूनच आता पुढचं काम म्हणजे बांधावरती खडी घालणं हे सुरू सुरू झालं आणि ज्येष्ठाच्या दशहऱ्यापर्यंत जे बाबांनी पण केलेला होता त्या ह्याच्यापर्यंत मुदतीपर्यंत खरोखरी ते काम पूर्ण झालं. आता आषाढ महिन्यामध्ये गंगाजीला पुन्हा पूर्वीच्या प्रमाणेच पूर आला. पण बांध घातलेला असल्यामुळे त्या क्षेत्रातल्या 700 गावांपैकी एकाही गावाला कुठल्याही प्रकारची हानी पोचली नाही. अश्विन महिन्यामध्ये दशहऱ्यापासून शरद पौर्णिमेपर्यंत या बांधाच्या ह्याचा म्हणजे यशस्वीतेचा उत्सव लोकांनी साजरा केला. अखंड कीर्तन, रासलीला, कथा-प्रवचन आदी सगळ्यांची सुंदर व्यवस्था केली गेलेली होती. आता येव्हापासून बांधावरती दरवर्षी अशा प्रकारे उत्सव साजरा करण्याची प्रथाच पडून गेली आणि त्याप्रमाणे प्रतिवर्षी हा उत्सव लोक साजरा करू लागले. प्रत्येक वर्षी आता गंगेला पूर येई, पण आता त्या पुराची भीती राहिली नव्हती. गावात आता पुराचं पाणी येत नव्हतं. पण भक्तीचा पूर मात्र आलेला होता. ह्या योजनेमध्ये बाबांचा हा उद्देश असावा, की गंगेच्या पुरापासून या गावांचं संरक्षण तर व्हावंच, पण लोकांच्या मध्ये अ, त्या म्हणजे भक्तीचा भाव हा जास्तीत जास्त निर्माण व्हावा आणि सगळ्या लोकांच्या जीवनाचं कल्याण व्हावं. त्यामुळे आता पूर ओसरला आणि भक्तिगंगेला वाढ आली. भक्तिगंगेला पूर आला आणि त्याच्यामध्ये मनसोक्त डुंबत लोक आता सुखी होऊ लागले. या घटनेमुळे हरिनामाच्या वर लोकांची इतकी श्रद्धा बसली, की सगळे लोक आता साधनेला लागले.
हरिबाबांना तर लोक आता भगवंताचा साक्षात अवतारच मानू लागले. इतकी श्रद्धा लोकांची त्यांच्यावरती बसली. ज्या लोकांनी हे काम सुरू केल्यावर बाबांना नावं ठेवली होती, की किंवा त्यांना जे लोक हसले होते, त्यांना सुद्धा बाबांच्या अपार शक्तीचा प्रत्यक्ष परिचय मिळाला. त्यांनी पण बाबांची ही शक्ती मानली आणि त्यांच्या दूरदर्शीपणाचं आणि कौशल्याचं अगदी मनापासून कौतुक केलं आणि ते सर्वजण बाबांना शरण आले आणि कायमसाठी त्यांचे भक्त बनले. अशा प्रकारचं एक अचाट कार्य बाबांच्या हातून झालं. पण अशी ही भक्तीची शक्ती बाबांच्यामध्ये कशी उत्पन्न झाली? त्यांचा जन्म कुठे, केव्हा झाला आणि त्यांची साधना ही कुठली वळणं घेत पुढे गेली, याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.